प्रणवाची शक्ती शिवप्रणवची क्षर अक्षरसाची प्रणवते त्रिकुट श्रीहाट कोल्हाट ब्रह्मरंध्र प्रणव निरंतर ऐक्य झाला. ज्ञानदेव म्हणे आपण प्रणव झाला आधी ध्याता ब्रह्मपदी प्रणवचे. मावले ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 5 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8वा अध्याय यामध्ये 68 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. अर्थात कृष्ण भावनेमध्ये जो कोणी या देहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या दिव्य प्रकृतीची तात्काळ प्राप्ती होत असते. देहाचा नाश एक न एक दिवस तर होणारच आहे महाराज. पण देह त्याग करत असताना जर मन विषयात गुंतलेलं असेल तर विषयरूपी त्या वासना शिल्लक राहतात आणि पुन्हा या मृत्यूलोकी जन्माला यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे किंवा जन्माचे मूळ पाप. पाप ते जाणे जन्माचे मूळ. पाप शिल्लक आहे, पाप कर्म शिल्लक आहे, त्याची फेड करण्याकरता जन्म घ्यावा लागतो महाराज. या श्लोकात भगवंत स्मरण हा शब्द उपयोगात आणतायत आणि तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे महाराज. कारण स्मरण करणं याचा अर्थ पूर्वी आपल्याला ते ज्ञात आहे, माहीत आहे, पूर्वी त्याच्याशी आपला संबंध आला आहे याचं स्मरण आपण करतो ना. का जे काही घडलेलंच नाही किंवा जे आपल्याला माहीतच नाही त्याचं आपण कधी स्मरण केलं आहे का महाराज? नाही. संबंधिताची स्मरण प्रक्रिया घडत असते. नव्यानं आपण काहीच करीत नाहीत. पूर्वीचं जे आहे त्याचा आठव करणं, त्याचं स्मरण करणं आणि ही क्रिया संबंधिताशीच होत असते, ज्याच्याशी आपला संबंध आला आहे असा. मग आपण जीव, आपण त्या परमात्म्याशी काय संबंध ठेवून आहोत किंवा आपला संबंध त्याच्याशी काय होता? अर्जुनानं या 8व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच दुसऱ्या श्लोकामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे महाराज. प्रयाण कालेच कथम ज्ञेयोसी नियतात्मभिः. अर्थात भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसं जाणू शकतात? शेवटचा प्रश्न अर्जुनाचा आहे 7 प्रश्नांमधला. मृत्यूसमयी आपण जेव्हा अंतिम श्वास मोजत असतो त्यावेळेस आयुष्यभराचं जे काही कर्म असेल त्याचा परिणाम त्या अंतसमयी दिसत असतो महाराज. जिवंतपणी परमेश्वर, तो परमात्मा कळालेला असेल तर त्याच्याच सान्निध्यात जीवाला राहणं आवडतं. अर्थात तो कळालेला पाहिजे. त्याची महत्ता, त्याची व्यापकता, त्याची विस्तीर्णता, त्याचा अधिकार, त्याची उदारता, या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्हाला अंतःकरणातून आम्ही त्याचा स्वीकार करतो की त्रैलोक्याचा स्वामी, या त्रैलोक्याचा राजा, पालनकर्ता,
एक मात्र परमात्मा आहे आणि कुठलंही कर्म पूर्णत्वाला न्यायचं किंवा नाही हे त्याच्या इच्छेप्रमाणेच करत असतं. इतकंच काय, ते कर्म करावं का नाही हे सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय होत नाही महाराज. करणे का न करणे आगवे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेने. हा संपूर्ण विश्वाचा कारभार जो चालवतो त्याच्या इच्छेविरुद्ध जीव काहीही करू शकत नाही महाराज. मग जिवंतपणे जर तो परमात्मा आम्हाला कळाला तर अंतसमयी कुठलीच वासना शिल्लक राहत नाही. जिवंतपणेच मोक्षाचा आनंद जीवाच्या ठिकाणी प्राप्त होत असतो. आणि याला पुराणातले दाखले आहेत महाराज. राजा भरत, राजा परीक्षित, राजा गोपीचंद. राजा भरताला वैराग्य प्राप्त झालं, त्याच क्षणी सर्व संग त्याग केला आणि अरण्यात निघून गेले महाराज. सर्व भावे भगवंताच्या शरणी लीन झाले, परंतु हरणाच्या पाडसामध्ये जीव अडकला. माझ्यानंतर याचं कसं, या एकाच विचारानं पुढचा जन्म हरिणाचा प्राप्त झाला महाराज. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वाव विमुढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा. जे ज्ञानवंत आहे, ज्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, त्याला पुढच्या जन्मी सुद्धा मागच्या जन्मातला आठवत असतं. आणि म्हणून हरिणाचा जन्म पार करून पुन्हा भरत राजा मानवी रूपामध्ये जन्म घेतला. तेच जड भरत, स्वतःला जड म्हणून घेतले, मूढ म्हणून घेतले, वेड्याचं सोंग घेऊन जगले महाराज. कारण माया पाठी लागते, मायेमध्ये आपण अडकतो. एकच हरणाचं पिल्लू, त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली आणि असं अडकलं की पुन्हा जन्मामध्ये यावं लागलं. राजा जड भरताला हे सगळं कळत होतं आणि म्हणून वेड्यासारखे राहिले, अलिप्त राहिले, एकांतात आपलं नामस्मरण करून मोक्षाच्या प्रती वाटचाल केली महाराज. राजा परीक्षित 7 दिवसात मरण आहे समजतात सर्व संग त्याग केला. नाहीतर ते सायला पडणार होतं महाराज, यान पडणार होतं. मला वाटतं 1978ची गोष्ट आहे. स्कायलॅब काय लोकांनी नको नको ते खाल्लं महाराज. आता मरायचं आहे, आता मरायचं आहे. परमात्मा ज्याला कळाला आहे त्याची अवस्था आणि जो विषयासक्त आहे त्याची अवस्था, ही याचं उदाहरण आहे. राजा परीक्षितानं सर्व संग त्याग केला, अन्न त्याग केला. आणि आम्ही स्कायला पडतोय म्हणून आवडीचे पदार्थ वेगवेगळे बनवून खात बसलो महाराज. राजा गोपीचंद, आईनं फक्त अश्रू टाकलेत, वरतून अश्रू पडला, खाली सगळं दासदाशा राण्या आंघोळ घालतायत, अत्तरानं सुगंधित उठणं अंगाला लावतायत. वरतून गरम एक थेंब पडल्यासारखा झाला. वर पाहिलं तर आई होती, आईच्या डोळ्यातून अश्रू टिपत होते. राजा गोपीचंद ओल्या वस्त्रानिशी आईजवळ गेलेत आणि म्हणले, आई डोळे पाणावलेत. आई म्हणली, होय रे बाळा, अरे ते बघ ना, नवनाथ चालले आहेत. भगवे वस्त्र धारण करून नाथ चाललेले होते. नवनाथ किती मुक्त आहेत म्हणे, आणि तू विषयासक्त झालेला आहे, तुला ही अवस्था कधी प्राप्त होईल? म्हणजे आई इतकंच ना. त्याच क्षणी महाराज संपूर्ण राज्याचा त्याग केला, भगवे परिधान केले आणि वनाच्या प्रती नाथांच्या सोबत मार्गस्थ झाले राजा गोपीचंद. परमेश्वर कळायला पाहिजे आम्हाला. एकदा तो कळाला की या भौतिक विषयामध्ये मन रमतच नाही महाराज. म्हणून स्मरण त्याचंच होत असतं ज्याच्याशी आमचा भाव हा एकात्मतेचा झालेला असतो, ज्याच्याशी आमची अटॅचमेंट झाली, ज्याच्याशी आम्ही जोडले गेलेलो असतो. त्याचा विरह सहन होत नाही, त्याचं स्मरण सतत आठव देत राहतं महाराज.
अखंड जैसे खंडे ना त्याचे. त्याच्या नामाचा, त्याच्या सहवासाचा क्षणसुद्धा विसर पडत नाही महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 68 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, ते मोकिली ती देहाते, ते मीची होती. लळा लागलेला असल्यामुळं क्षणभर सुद्धा त्या नामाचा विसर पडत नाही. माऊली म्हणतात, भगवंत अर्जुनाला तेच सांगतायत की म्हणून या परी माते. जर अंतःकरणातून सर्व भावानं एकरूपता प्राप्त झालेली असेल तर त्याचा विसर क्षणभर सुद्धा पडत नाही. इतकंच काय, अंतकाळी जाणत साते. अशा रीतीनं अंतकाळी मला जाणत असताना आणि माझी जाण ठेवून, माझं स्मरण करून जे देह सोडतात अर्जुना, ते मद्रूपच होऊन जातात. माझ्यात आणि त्यांच्यात फरकच राहत नाही. ये यथा माम प्रपद्यन्ते स्थान तथैव भजाम्यहम. 4थ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकमध्ये भगवंत सांगतात की ज्याची जशी भक्ती असेल तसं मी त्याला पावतो. भक्ती जर वरकरणी असेल तर त्याला माझा विसर आणि मला त्याचा विसर पडायला उशीरच लागत नाही, भगवंत म्हणतात. पण जर ते अंतःकरणातून असेल तर मी ही सर्व भावे त्याचाच झालेला असतो. मी त्याची वाटच पाहत बसलेला असतो म्हणे की अंत समय तो केव्हा येईल. या त्या धारण केलेल्या देहातून तो जेव्हा मार्गस्थ होतो माझ्या धामाप्रती, त्यावेळेस खरं तर मी त्याच्या सोबतच असतो, कारण मी हृदयस्थ त्याच्या बाजूलाच बसलेला असतो. मग तो मी आणि त्याचं कर्मफळ शिल्लकच नसेल तर माझ्या धामाच्या प्रती मी त्याला सन्मानानं घेऊन येत असतो. आणि असेल कर्मफळ तर पुढचा जन्म तितका अवकाश देऊन, तितकी अनुकूल परिस्थिती देऊन त्याला ते कर्मफळ भोगून निस्तारून त्याचं निरंक खातं करतो मी. कुठलंच कर्मफळ शिल्लक ठेवत नाही. आणि मग आयुष्य जरी शिल्लक राहिलं, कसं आहे ना, आयुष्य शिल्लक आहे आणि इच्छा संपल्या, समजायचं मोक्षाची प्राप्ती झाली. आणि या उलट इच्छा अनंत शिल्लक आहेत, वासना शिल्लक आहे आणि आयुष्य संपत आहे, समजायचं जीव बद्ध अवस्थेत आहे आणि अशा जीवाला पुन्हा जन्माला यावं लागतं. परंतु जे माझंच स्मरण करतात, भगवंत म्हणतात, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, ते मोकिलिती देहाते. मोकिलिती म्हणजे सोडता. हा देह जेव्हा सोडतात आणि मार्गक्रमण करतात, ते मीची होती. माझ्यात आणि त्यांच्यात फरकच राहत नाही. आपणा सारखे करती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी. भगवंताने अंगीकार केला की नमनी भार समर्थ. एकदा अंगीकार केला की त्या जीवाचं भार भगवंताला होतच नाही. सर्वार्थानं भगवंत त्याचा स्वीकार करतात. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकिलिती देहाते, ते मीची होती. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.